आषाढी एकादशी निमित्त सिंचाई कॉलनीतील श्री क्षेत्र विठ्ठलधाम विठ्ठल रखुमाई मंदिरात आरती व महाप्रसाद वाटप। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील वलवाडी सिंचाई कॉलनीतील श्री क्षेत्र विठ्ठलधाम विठ्ठल रखुमाई मंदिर असून या मंदिराचे विश्वस्त ॲडव्होकेट आबासाहेब जाधव यांच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात येत असतात, ज्यात प्रामुख्याने आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी श्री क्षेत्र विठ्ठलधाम विठ्ठल रखुमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात, ज्यात प्रामुख्याने सकाळी 8 वाजता आरती, 12 वाजता आरती व सायंकाळी 7 वाजता आरती। त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असते। तर आज दिनांक 6 जुलै 2025 रोजी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सकाळी 5 वाजता काकड आरती महादेव परदेशी यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता महाआरती करण्यात आली। दुपारी 12 वाजता शुद्धोधन यशवंत नागमाले यांच्या हस्ते आरती करण्यात आली। तर सायंकाळी 7 वाजता भूषण कृष्णा गुरव यांच्या हस्ते महाआरती होणार असून असे विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी दिवसभर पार पडत असून सायंकाळी 7 ते 9 या कालावधीत भजन संध्या कार्यक्रम देखील या ठिकाणी या मंदिर परिसरात पार पडणार असून तर अतिशय धार्मिक वातावरणात सदर या ठिकाणी आषाढी एकादशी उत्साहात पार पडली। तर याबाबत अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त ॲडव्होकेट किशोर आबा जाधव यांनी दिली। जय हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी। तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण तीर्थक्षेत्र विकास मध्ये समाविष्ट झालेले आणि गेल्या 16 वर्षापासून सिंचाई कॉलनीमध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरची सेवा चालू आहे। या परिसरामध्ये देवपूर, भोकर, वलवाडी, नगाव या परिसरातील लोक मोठ्या संख्येने येत असतात। दत्त मंदिरापासूनही भाविकांची गर्दी आहे। आज सकाळपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात रीघ आहे। पावसाने थोडीशी उसंत दिलेली आहे। देवाचं काम तो स्वतः करून घेत असतो। संध्याकाळी पाऊस नक्की पडेल 6 नंतर। मित्रांनो, विठ्ठल रखुमाई मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे आणि या मंदिराची सेवा गेल्या 16 वर्षापासून चालू आहे। भजन, कीर्तन तसेच विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, उत्सव या मंदिरात